नमस्कार, मी निकिता. आज आपण बघणार आहोत अगदी हलवाई स्टाईल परफेक्ट दही घरच्या घरी कसं लावायचं, तेही अगदी सोप्या टिप्स आणि ट्रिक्ससह. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला परत बघता येतील. तर चला तर मग वळूया आपल्या रेसिपीकडे. तर मी एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलंय. हे दूध व्यवस्थित गरम करून घ्यायचं. दूध गरम करताना एक काळजी घ्यायची, ते म्हणजे दूध जास्त गरमही नको किंवा जास्त थंडही नको. दूध जास्त गरम असलं तर विरजण घातल्यानंतर दूध फाटण्याची शक्यता असते आणि जास्त गार दुधात दही नीट लागत नाही. त्यामुळे शक्यतो दूध कोमट घ्यायचं, इतपत कोमट घ्यायचं की आपला हात दुधाचा चटका सहन करू शकेल. तर दूध एकदा नक्की चेक करून घ्या. त्याच्यानंतर मी इथे दुधामध्ये 2 चमचे दह्याचं विरजण घालते. दह्याचं विरजण घातल्यानंतर दूध 1 मिनिटभर ढवळून घ्यायचं, जेणेकरून दही दुधामध्ये चांगलं मिसळलं जाईल आणि दही एकसारखं लागायला मदत होईल. त्याच्यानंतर मी इथे दह्याचं विरजण घेताना 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. त्या म्हणजे विरजण जास्त आंबटही नको किंवा जास्त पातळही नको. आंबट विरजणामुळे दही जास्त आंबट लागेल. तुम्ही जसं विरजण घ्याल त्या टाईपमध्येच दही लागेल. त्याच्यामुळे शक्यतो आंबट विरजण घेऊ नका. तुमच्याकडे जर विरजण आंबट असेल तर तुम्ही 1 चमचा विरजण त्याच्यामध्ये टाका. इथे मी दुधाची 1 वाटी सायसुद्धा मिक्स केलेली आहे, जेणेकरून दही मलईदार लागायला मदत होईल. तुम्ही या दह्याचा वापर लस्सी वगैरे करण्यासाठी सुद्धा करू शकतात. लस्सीसाठी अगदी मलईदार दही ही मलाई टाकल्यामुळे होऊ शकतं. तर आता हे दही आपल्याला 8 ते 9 तास अगदी उबदार ठिकाणी ठेवायचं आहे. दही उबदार ठेवण्यासाठी मी इथे कापडी चटयांचा वापर करते. कापडी चटई मी पातेल्याच्या एक खाली ठेवली आणि ताटली ठेवून एक वरती ठेवते, जेणेकरून एकसारखी ऊब लागेल दह्याला. त्याच्यानंतर 8 ते 9 तास आपण ह्या दह्याला व्यवस्थित झाकून ठेवणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी मी दही उघडून बघितलं. दही परफेक्ट जमलेलं होतं, पण तरीसुद्धा आपल्याला दही सेट करण्यासाठी 1 ते 2 तास हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून दही परफेक्ट सेट होईल आणि दह्याला पाणी सुटणार नाही. 1 ते 2 तासानंतर दही फ्रीजमधून काढून घेतलं. तुम्ही बघू शकता दही अगदी घट्टसर जमलंय. अजिबात कुठेच दह्याला पाणी सुटलेलं नाहीये. तर अशी परफेक्ट दह्याची रेसिपी जर तुम्हाला करायची असेल तर ह्या व्हिडिओत दिलेल्या टिप्स आणि ट्रिक्स नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.